नमस्कार, यशोदास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे कांदे पोहे। त्यासाठी मी इथे घेतले आहे 2 वाटी मध्यम जाड पोहे, 3 ते 4 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 चमचे शेंगादाणे, चवीनुसार साखर, कढीपत्त्याचं 1 पान आणि त्यासोबतच लिंबू। मसाल्यामध्ये मोहरी, जिरे, हळद आणि मीठ, त्यासोबतच गरजेनुसार तेल। चला तर मग सुरुवात करूया। हे आहेत 2 वाटी मध्यम जाड पोहे। पोहे करण्यासाठी जाड आकाराचे पोहे वापरले जातात। पातळ आकाराचे पोहे धुतले की लगेच एकमेकांना चिटकून बसतात, सुटसुटीत होत नाहीत। त्यामुळे शक्यतो जाड आकाराचेच पोहे घ्यावे। पोहे धुण्याआधी स्वच्छ चाळून घ्या। पोहे धुण्यासाठी पोह्याच्या वरती येईल इतकं पाणी घालून पोहे 1 ते अर्धा मिनिट धुवायचे। पोहे धुवून झाले की लगेच पाणी बाजूला काढून घ्यायचं। पोह्यांमध्ये पाणी जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते पोहे पाणी शोषून घेतात, त्यामुळे पोहे व्यवस्थित बनत नाहीत। आपण पोह्यातील पाणी आता काढून घेतलं। पोहे जरा हलवायचे आणि झाकून बाजूला ठेवायचे। आता आपण पोह्याच्या फोडणीची तयारी करूया। गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झाली की मग त्यामध्ये 4 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडून द्यायची। पाव चमचा जिरे घालायचे। आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू। मिरची अशी कांद्याच्या आधी घालायची, म्हणजे मिरचीचा फ्लेवर तेलात छान येतो। मिरची परतली की आता त्यामध्ये घालूयात कढीपत्ता। कढीपत्ता आणि मिरची चांगली परतली की त्यामध्ये आता घालायचा कांदा। कांदा कच्चाही ठेवायचा नाही आणि जास्त डार्क करायचा नाही। तो हलका गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा। कांदा मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपला कांदा आता भाजून झाला, त्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये शेंगादाणे घालायचे। काही जण शेंगदाणे फोडणीत घालत नाहीत, सर्विंग बाउलमध्येच घेतात, तसंही चालतं। फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची। आता चवीनुसार साखर घालायची। मी इथे पाव चमचा साखर घेतली आहे। साखर घातली की पोह्याला चव छान येते। आता यामध्ये पोहे घालून घ्यायचे। त्याआधी पोहे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे, मग फोडणीत घालायचे। आता पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे। मिक्स करताना उलटणीमध्ये न घालता कढईच्या तळापासून घालायचे आणि मस्त असे पोहे हलवून घ्यायचे। पोहे व्यवस्थित हलवून झाले की त्यावरती झाकण ठेवून अर्ध्या 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। गॅस मंद आचेवर ठेवायचा। अर्ध्या 1 मिनिटानंतर लगेच झाकण काढून घ्यायचं। यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर पोह्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तयार झाले मस्त मऊ मोकळे पोहे। आता ते सर्व करूया। पोहे प्लेटमध्ये काढून घ्यायचे।
यावरती आवडीनुसार शेव, शेंगादाणे आणि लिंबाची फोड घ्यायची। तर मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।